गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन बटाट्याची भाजी. त्यासाठी मी इकडे काही साहित्य घेतले आहे. एक मोठा कांदा घेतला आहे, एक टॅमॅटो आहे, 2 ते 3 पाकळ्या लसूण टेचून घेतले आहे, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि थोडेसे आपण काही मसाले घेतले. तर मी मसाल्यांमध्ये थोडंसं लाल तिखट, हळदी पावडर आणि धना-जिरा पावडर. आता आपण स्टार्ट करूया. आता आपण यात कढीपत्ता घालू. आता ठेचलेलं लसूण आपण हे चांगलं फ्राय करून घेऊ. लसूण चांगलं हे झालं की आपण कांदा घालूया. आपण यातच मीठ घालून घेऊया, म्हणजे आपला कांदा पण लवकर शिजेल. आपल्याला जितकं हवं चवीनुसार मीठ घालायचं. आता आपण याला चांगलं शिजवून घ्यायचं कांद्याला. आपला कांदा लाल झाला. आता आपण टोमॅटो घालू. टोमॅटो चांगलं शिजवून घेऊ. टमाटर आपला टमाटो मस्त असा शिजलाय. आता आपण यात मसाले ॲड करूया. मसाला चांगला एकदम मस्त असा परतवून घ्यायचा आहे. आता यात आपण भिजवलेले सोयाबीन आणि चिरलेला बटाटा घालून घेऊ. खूप झटपट अशी बनणारी रेसिपी तुम्ही करून बघा. त्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं. आता आपण यात जास्त पाणी नाही, पण थोडंसं, कारण की याच्यात बटाटा आहे ना, तर आपल्याला शिजायसाठी थोडं पाणी घालायचं. जास्त पाणी नाही घालायचं, नाही तर मग सोयाबीन पछाट लागतं एकदम खायला. मग आपण जरासं पाणी घालून हे करू. आता व्यवस्थित एकदा हलवू आणि आपण याला 20-25 मिनटं गॅसवरती सोडून द्यायचं. कारण की आपल्या ह्याच्यात बटाटो पण आहे आणि सोयाबीन पण आहे, त्याला थोडा टाईम लागतो. बघू शकता मस्त आपली अशी सोयाबीन बटाट्याची भाजी मस्त शिजली आहे. आपण एकदा बघूया. हां, मस्त अशी झालेली आहे. आता आपण या कोथिंबीर वरनं घालू. खूप झटपट अशी बनणारी रेसिपी आहे. तुम्ही करून बघा. आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.